आठवड्यामध्ये जे काही काश्मीरमध्ये घडलं त्यामुळे साहजिकच सवन देशामध्ये लोकांच्या मध्ये एक अस्वस्थता होती. लोक येतात पलीकडनं ज्यांचा काही संबंध नाही अशा निष्पाप लोकांना गोळ्या घालतात, 27-28 वर्षे भरतात आणि याच्यामध्ये कुठल्याही सरकारला लगेची भूमिका घेणं शक्य नव्हतं. पण हे करत असताना काळजीपूर्वक निकाल घ्यायची गरज होती. दोन भाग आहेत. एक भारताचा नकाशा निर्देश करून ठेवा, पाकिस्तानचा नकाशा निर्देश करून ठेवा. भारत आणि पाकिस्तान याच्यामध्ये POK, पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर, की जो काश्मीरचा भाग 1948 साली त्यांनी घेतला आणि जो त्यांच्या ताब्यात आहे, तिथंच हे हल्ला करण्याचं स्थान केंद्रित केले असं दिसतं. आणि त्याचं कारण असं आहे की POK या ठिकाणी दहशतवाद्यांचे कॅम्प आहेत. तिथे ट्रेनिंग दिलं जातं, तिथे दारूगोळा ठेवला जातो आणि सगळी मदत पाकिस्तानकडनं तिथे. जो काही निर्णय भारताला घ्यायचा होता तो पाकिस्तान, हिंदुस्थान यांची जी बॉर्डर आहे ही बॉर्डर ओलांडून आपण जाऊ इच्छित नव्हतो. आणि ही काळजी भारतीय हवाई दलाने घेतली आणि जे हल्ले झाले ते पाक ऑक्युपाईड काश्मीर इथे झाले. यावेळेच्या स्थितीत एक आणखी बदल दिसला की जो काही 10 दिवसापूर्वी झालं काश्मीरमध्ये, ते झाल्याच्या नंतर या देशात, आपल्या देशात काही लोकांच्या मनामध्ये काश्मीरी जनतेच्या बद्दल सुद्धा शंका होती. पण हा जो इन्सिडेंट झाला दहशतवाद्यांचा, तो झाल्याच्या नंतर याचा आनंद असावा असा एक दिवस घडली. सवन काश्मीरमधली स्थानिक जनता ही भारताच्या बरोबर उभी राहिली. ही दहशतवाद्यांच्या विरुद्ध त्यांनी आपली तीव्र मतं व्यक्त केली. जम्मू काश्मीरची विधानसभा याचं अधिवेशन घेतलं गेलं आणि त्या विधानसभेमध्ये एक मताने हा जो हल्ला झाला होता दहशतवाद्यांचा, त्याच्या विरुद्ध निषेधाचा ठराव झाला. आणि त्याबरोबर तिथले मुख्यमंत्री जे आहेत उमर अब्दुल्ला, त्यांचं भाषण तुम्ही ऐकलं असेल तर असेल, त्यांनी अतिशय स्वच्छ भूमिका ही या दहशतवादाच्या विरुद्ध केली. आणि सवन काश्मीर रॅली आणि भारतीय नेतृत्व, भारतीय सेना याच्यात अंतर नाही ही गोष्ट जगाला कळली. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर हल्ला तर झाला होता, आपल्या 26-27 लोक मृत्युमुखी पडले होते, त्याचा तर हिशोब करावाच लागेल. पण तो करत असताना आंतरराष्ट्रीय जगामध्ये भारत आक्रमक आहे असं चित्र होऊ नये याची खबरदारी या ठिकाणी घेतली त्यांची योग्य आहे. आणि म्हणून आम्हा लोकांचा आग्रह होता त्यावेळी दिल्लीमध्ये सर्व पक्षीय बैठक बोलवली. त्या बैठकीमध्ये माझ्या पक्षाच्या वतीनं सुप्रियाताई सुळे हजर होत्या आणि तिथे एका विचाराने कुठली भूमिका सरकार घेत असेल तर या ठिकाणी राजकारण न आणता पूर्ण ताकदीने सरकारच्या
मागं उभं राहावं हा निर्णय घेतला. आणि आज या ॲक्शनच्या नंतर सर्व देशवासियांची जबाबदारी, राजकीय नेतृत्वाची जबाबदारी ही आहे की एअरफोर्स आणि बाकीचे त्यांचे सहकारी त्यांनी काल रात्री जी काय ॲक्शन घेतली तिच्या पाठीशी मजबूतीने उभं आणि ती भूमिका आम्हाला लोकांची आहे. सर, या सगळ्या हल्ल्यानंतर अमेरिकेकडून जे काही सांगितलं गेलं की दहशतवाद विरोधी कारवाई संदर्भात आम्ही भारताच्या पाठीशी आहोत, आंतरराष्ट्रीय पातळीवरती याचे काय मुख्य परिणाम होऊ शकतात? नाही, असं आहे की आंतरराष्ट्रीय हे थोडं जपून केलं पाहिजे. पण सुदैवानं त्या हल्ल्याच्या नंतर आणि कालच्या ॲक्शनच्या नंतर अमेरिका, जपान आणि काही महत्वाचे देश यांनी भारताला समर्थन दिलं. काळजी करण्यासाठी गोष्ट अशी आहे की चीनने दिलेली नाही. तर ठीक आहे, शेवटी आपल्याला आपल्या देशाचं महत्व, आपल्या देशाचा अधिकार आणि आपल्या देशाचं सार्वभौमत्व हे जतन करावंच लागेल. त्यासाठी जे काही कष्ट त्याग देशवासी म्हणून करावं लागतील ती करण्याची मानसिकता मला देशवासियांची दिसते. ही जमीची बाजू आहे. पाकिस्तानकडून आता कांगावा सुरू केला गेलाय की सिव्हिल एरियामध्ये हे हल्ले भारताकडून केले गेले आणि त्यांचे पंतप्रधान जे आहेत, त्यांनी सुद्धा याचा सडेतोड उत्तर दिलं जाईल असं सांगितलंय. युद्धाला सुरुवात होईल किंवा युद्ध होईल अशी चिन्ह सध्या दिसत आहेत का? तुम्हाला काय नाही, आज सांगणे योग्य नाही, पण सतर्क राहण्याची स्थिती आहे. हा सगळा भाग जो आहे तिथं सतर्क राहण्याची गरज आहे. पाकिस्तान माहिती नाही कुठपर्यंत पुढे जातील. त्यांना त्यांची ताकद माहिती, त्यांना भारताची ताकद माहिती आणि त्यामुळं या गोष्टीत आपल्याला सावध राहावं लागेल. सरकारची जी आता सध्याची धोरणं आहे युद्धाच्या पार्श्वभूमीवरची आंतरराष्ट्रीय धोरणं जी आहे त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? स्ट्रॅटेजिकली ज्या काही मूव्ह करण्यात आले गव्हर्नमेंटकडून पाण्याच्या संदर्भामध्ये असतील किंवा व्यापाराच्या 4-5 निकाल सरकारने आधी घेतले. एक आर्थिक कोंडी कशी करता येईल या दृष्टीने काही पावले टाकली, त्याच्यात काही चुकीचं नाही. देशभर मोकळी घेतलं जातं युद्ध सरावाचं 4 वर्ष सगळीकडे. अशा पद्धतीनं केंद्र सरकारकडे त्याची काही स्ट्रॅटेजी असतात युद्धाच्या, काही गोष्टी रिव्हील करायच्या नसतात. तुम्ही कसं बघताय सगळ्या गोष्टी? नाही, असं आहे की 71 साली ज्या वेळेला अशी स्थिती झाली तेव्हाही केलं होते. त्याही वेळेला या गोष्टी घडलेल्या होत्या आणि हा एवढा सगळा दहशतवाद्यांचा हल्ला झाल्याच्या नंतर कुठल्याही देश वजाची भूमिका घेऊ शकत. आणि त्यामुळे आपल्या आर्म फोर्सेसनी आणि प्रधानमंत्र्यांनी जी काही निर्णय घेतले ते योग्यच. या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलेलं आहे. चर्चा आहे की मोदींनी हे नाव, ते मला माहिती नाही, पण नाव दिलं ते योग्य दिलं. कारण काही निष्पाप भगिनी त्यांना वैद्यला करून देण्याची स्थिती आणली. त्यांचं कुंकू फुसलं गेलं आणि म्हणून हे नाव दिलं असेल तरी योग्य. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळे राजकीय पक्ष जे आहेत ते सैन्याचं अभिनंदन करताना दिसतात, विशेष करून काँग्रेस किंवा इतर पक्ष सुद्धा. थेटपणे सरकारचं किंवा मोदींचं अभिनंदन असून विरोधी पक्षाकडून केलं गेलं नाही, म्हणजे कठोर निर्णय घेतल्याबद्दल. तुम्ही असंच सांगितलं, त्याचं मोदींचं नाव घेऊन सांगितलं की यावेळेला असा संकुचित दृष्टिकोन घेणं शहाणपणाचं लक्षण नाही. जर आता यश नाईक तर झाला, पण याच्या पुढे सरकारने पुढे आणखी स्टेप घ्यावी का इथपर्यंत थांबू का?
नाही आता एक महत्वाची सेव घेतली बरोबर आहे. आता पेशन्स दाखवावे लागतात. त्याची काही रिएक्शन होते का काय होते सांगता येत नाही. कारण वातावरण पाकिस्तानमध्ये सुद्धा मोठा वर्ग पाकिस्तानच्या नेतृत्वाचा हा जो दृष्टिकोन आहे त्याच्याबद्दल नाराजी असलेला आहे. पण आता त्याला असं होतं का वगैरे सांगता येत. आज आपण एक राहूया. हिंदी सवाल है इस मामले में। कल रात को 1:30 बजे एयर स्ट्राइक हुआ। गवर्नमेंट पिछले 15 दिन से प्रिपेयर कर रहा था। देखो समथिंग हैपनिंग बिहाइंड द कर्टन ये भी कहा जा रहा था। आप भी आपकी तरफ से भी सुप्रिया जी और पार्टी मीटिंग में गए थे। किस तरह से देखोगे आप सब इस बात? सीधी बात है कि और पार्टी की जो मीटिंग हुई वहाँ यूनियन ये तय हुआ कि ये इशू पर हम सब एक और लेकर आर्म फोर्सेस डिफेंस मिनिस्ट्री प्रधानमंत्री जो कुछ कदम उठाएंगे उसका हमारा समर्थन और सहयोग रहेगा और वो कंटिन्यू किया है। कल जो हो गया मुझे आश्चर्य नहीं लगता क्योंकि कश्मीर में जो बात हुई थी इतने लोग मारने के बाद हम नजरअंदाज नहीं कर सकते थे। कुछ न कुछ कदम उठाने की आवश्यकता थी और संदेश देने की आवश्यकता थी कि दहशतवादी लोगों को कि ऐसे काम करेंगे तो ये देश सुख नहीं बचेगा और ये संदेश देने के लिए कदम उठाने की आवश्यकता थी। मगर कदम ऐसे उठाइए कि जिसमें दहशतवादी जहाँ रहते हैं उनके वे जहाँ है वो छोड़कर अन्य एरिया के लोगों को कुछ तकलीफ नहीं होनी चाहिए। और इसीलिए ये जो 8-9 जगह सिलेक्ट किया है वहाँ दहशतवादी लोगों के लिए से ट्रेनिंग की व्यवस्था है। जो कुछ लगता है लड़ाई के लिए ये सब मटेरियल के स्टॉक वहाँ है और वहाँ ही सुनकर कॉन्सेंट्रेट किया है। ये बात इंडियन एयरफोर्स की अच्छी बात उन्होंने की। बाकी आम लोगों को तकलीफ नहीं और जहाँ तफरीह की जगह है वो उद्ध्वस्त करने का काम किया है। But sir, now Pakistan is claiming that even some civilians have died in the airstrike which is done by India. बात ऐसी है अपना टारगेट ही पीओके थे। पीओके पाकिस्तान ने घुसकर कुछ किया नहीं। पाकिस्तान ने जो इलीगली कश्मीर की जगह ऑक्यूपाई की है और इसका इस्तेमाल भारत को जब परिस्थिति गंभीर होती है तब हमला करने के लिए जो यूज करते हैं वहाँ ही सिर्फ हमले किए हैं। इसके बाद साबित होती है कि भारत आम इनोसेंट जो सिटीजन है इनके बारे में ध्यान देकर तो कुछ किया है वो काम किया है। Sir, any specific remark on the name Sindhu? एक भावनिक नाम दिया ये अच्छा किया बिकॉज 27-28 लोग इसमें मर गए थे। जो महिला थी इसका सौभाग्य का निशाना खत्म हुआ था और इसीलिए देशवासी उनके साथ है ये कहने का संदेश एक शब्द से लिया गया। तर यावेळी पहिल्यांदा पीओकेच्या व्यतिरिक्त तुम्ही पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात पण आपण स्ट्राईक केलेला आहे सोमवारी एक स्टेप पुढे गेलं माझी माहिती आहे पीओके मध्येच आली झाली। तर भारताची एअर स्पेस ओलांडली नाही ही लष्कराच्या दृष्टीने एअरफोर्सच्या दृष्टीने भारताच्या दृष्टीने स्ट्रॅटेजिकली कौतुकाची आणि जमेची बाब ठरली। बॉर्डर एअरस्पेस या दोन्ही गोष्टीचं जो काही संयम ठेवायला पाहिजे तो इंडियन एअरफोर्सने ठेवलेला आहे। ती बाजू जमेची ठरेल या सगळ्या हल्ल्याच्या दृष्टीने जेव्हा बात अशी आहे की जगाच्या बाकीच्या देशांच्याकडे
ही माहिती आपली दिलेली असेल किंवा जाईल. आणि त्यामुळे भारताची भूमिका ही आक्रमण करणारी नव्हती, ही दहशतवादी शक्तीला सडेतोड उत्तर देण्याची होती, हे स्पष्ट होईल. आपणही या खात्याचा कारभार सांभाळलेला आहे. सरकारला काय इथून पुढे कसं जावं, काय भूमिका? नाही, आता बात अशी आहे की सर्व देशवासीयांना जी काही समस्या उद्या निर्माण होण्याची शक्यता असेल तर सावध राहणं, सहकार्य करणं, एक राहणं, हे सगळं करावं लागेल. आणि त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांचं सहकार्य गव्हर्नमेंटचं राहील. थँक्यू.